कडूनच्या कर्जमाफीसाठी काढलेल्या एल्गार मोर्चामुळे हायवे ठप्प, मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे आणि विमान सेवा बंद पाडण्याचाही इशारा. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊस आंदोलन पेटलं. राजेंद्र यड्रावकरांच्या कारखान्यात ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पेटवल्या. ऊसाच्या एफआरपीसाठी शेतकरी आक्रमक. मुंबईतल्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमधील इंडिया मेरीटाईम वीकमध्ये पंतप्रधान मोदी होणार सहभागी. सीईओ फोरमला करणार संबोधित. विनाकारण मुंबईत फिरत राहू नका, पक्षाची ताकद वाढवा, पक्षाचं काम करा. अजित पवारांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना तंबी, तर निवडणुकीत कुणावरच अवलंबून न राहण्याची सूचना. शिवसेना उभाठाकडून बीएमसी निवडणुकीत तरुणांनाच उमेदवारी देण्यावर भर. 60हून अधिक वय असलेल्या उमेदवारांना संधी नाही, सूत्रांची माहिती. सोलापूरमध्ये भाजपचा मित्रपक्षांना जोरदार धक्का. शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर आणि माजी आमदार राजन पाटीलही भाजपमध्ये करणार प्रवेश. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश. अधिकाऱ्यांची वाहनं फोडू नका, सत्ताधाऱ्यांची वाहनं फोडा, गाड्या फोडा. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुजाता आंबेडकरांचं वादग्रस्त विधान. आठव्या वेतन आयोगाला केंद्र सरकारनं दिली मंजुरी. जवळपास 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख पेन्शन धारकांना होणार फायदा. केंद्र सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा. रब्बी हंगामासाठी 37,952 कोटींची मंजुरी. स्वस्त दरात खतं आणि बियाणं देण्याचे निर्देश. शंभर किलोमीटर प्रतितास वेगानं आंध्रच्या किनारपट्टीला धडकलं मोन्था चक्रीवादळ. 15 जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा. हमासकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय. पूर्ण ताकदीनिशी गाझावर हल्ला करण्याचे पंतप्रधान नेतन्याहूंनी दिले निर्देश. आणि आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 सामन्यांच्या T20 मालिकेला सुरुवात. कॅनबेरामध्ये होणार पहिला सामना. एक मोठी बातमी. नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधील गोंधळाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. जुईनगरमधील एका मतदाराचा पत्ता चक्क सुलभ सार्वजनिक शौचालय असा दाखवण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेनं गंभीर शंका उपस्थित करत संताप व्यक्त केलाय. दरम्यान 18,000 मतदारांचा पत्ताच सापडत नाहीये, तर सानपाडा पाम बीच रोडवरील एका पत्त्यावर तब्बल 200 मतदारांची नावं नोंदवली गेल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला. तिचं नाव आहे नाझमीन गाझी, वडिलांचं नाव शरीफा गाझी. हाऊस नंबर म्हणजे ज्याला आपण पत्ता म्हणू तो लिहिलाय सुलभ शौचालय. बेलापूर विधानसभेतल्या 148 क्रमांकाच्या यादीत अशा पद्धतीचा घोळ जवळपास सगळ्या याद्यांमध्ये. हे काम निवडणूक अधिकारी करतायत. मी गेल्या 1 वर्षापासून सांगतो की 15,000 नावं दुबार आहेत. त्या नावांची यादी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेली आहेत. 18,000 नावं बोगस आहेत, ज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित आहे, मृत आहेत, अशी नावं दिलेली आहेत. मग तरी त्या यादीवर काम का होत नाहीये. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रणाली, विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांमधल्या गोंधळाचा मुद्दा मनसेनं समोर आणलेला आहे. काय नेमकं तथ्य, काय अपडेट? ज्या पद्धतीनं मनसेनं काल ही तक्रार केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 15,000 मतदार असे आहेत ज्यांची नावं दुबार आहे आणि 18,000 मतदार असे आहेत की ज्यांचे पत्तेच सापडत नाही किंवा ज्यांची घरच सापडत नाही आहे. त्यापैकी असंच एक घर जे आहे, एक नाझमीन गाझी नावाची एक महिला आहे जिचा पत्ता हे माझ्या मागचं सुलभ शौचालय दाखवण्यात आलेलं होतं. तिथे तिच्या वडिलांचं सुद्धा नाव देण्यात आलेलं होतं आणि तिच्या
तिचं नाव नाझमीन गाझी असं देण्यात आलेलं होतं आणि जिचा पत्ता हे वरचं जे दिसतंय सुलभ शौचालय, म्हणजे जे कोणी या सुलभ शौचालयाची देखरेख करतात, इथली रोजची दैनंदिन व्यवस्था पाहतात, त्या लोकांची बऱ्याच वेळेला राहण्याची व्यवस्था अशी सुलभ शौचालयाच्या वरती एका रूममध्ये केली जाते आणि तशीच इथं व्यवस्था करण्यात आलेली होती. आणि आत्ता आपण पाहतो आहोत की या ठिकाणी मी जेव्हा चौकशी केली, इथे एक महिला आपल्याला दिसत, मी जेव्हा त्यांच्याशी चौकशी केली तर तब्बल 1 वर्ष झालंय त्यांना हे कुटुंब कलकत्त्यावरून आलेलं आहे आणि त्यांचं कुणाचंही नोंदणी जी आहे ती या ठिकाणी झालेली नाही आहे. परंतु त्यांच्या इथं येण्यापूर्वी एक मुस्लिम कुटुंब इथं राहत होतं असं त्यांचं म्हणणं होतं. आप कहाँ से आए हुए हैं? कोलकाता से। कितना समय हो गया आपको यहाँ पर आए हुए? यहाँ पे तो ये इधर ही 1 साल हुआ। अच्छा, आपके पहले कौन रहता था आपको पता है? नहीं, कोई मुस्लिम फैमिली रहती थी? हाँ, फैमिली मुस्लिम फैमिली है अच्छा, पहले। आपने वोटर आईडी बनाया है क्या? किधर? इधर 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 का नहीं है, गांव का। गांव का है। हाँ, तो आप वोट कहाँ पर करती है, यहाँ पर या गांव में? गांव में वोट करते हैं। अच्छा, आपके घर में किसी का नाम आपने रजिस्टर किया है, वोटर आईडी के लिए रजिस्टर किया है आपके यहाँ पर? यहाँ पे नहीं। अच्छा, तर आपण पाहतोय की यांना जवळपास वर्ष होऊन गेलेलं आहे इथं येऊन आणि त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या पूर्वी कुणीतरी मुस्लिम फॅमिली या ठिकाणी राहत होती, जी तात्पुरती या ठिकाणी राहण्यासाठी आलेली होती आणि त्यांचं नाव आपल्याला मतदार यादीमध्ये दिसून येत आहे आणि त्यामुळं चक्क सुलभ शौचालयाचा पत्ता देऊन मतदार यादी तयार करण्यात आलेली आहे. आणि म्हणूनच मनसेनं यावर आक्षेप घेतलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की दुबार नावं, त्याचबरोबर अनेक वेळ अशी 18,000 नावं अशी आहेत ज्यांचा पत्ताच सापडत नाही आहे आणि चक्क सुलभ शौचालयाचा पत्ता देऊन या ठिकाणी मतदार नोंदणी करण्यात आली आहे. एकूणच जर बघितलं तर मतदार याद्यांमधला हा जो घोळ आहे हा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येतो आहे आणि ही सगळी नावं जी आहे ती यादी स्वच्छ केली जावी अशी मागणी पुन्हा एकदा मनसेच्या वतीनं करण्यात आलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की यापूर्वी सुद्धा आम्ही याद्या दिलेल्या होत्या स्वच्छ करण्यासाठी, परंतु त्या करण्यात आलेल्या नाही आहे आणि आता तर त्यांनी पुराव्या दाखल ही सगळी नावं दिलेली. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही या ठिकाणी जी यादी आहे ही माझ्या फोनवर मी दाखवण्याचा प्रयत्न करते आहे की याच्यामध्ये अनेक नावं अशी आहेत ज्याच्यामध्ये केवळ जर बघितलं आपण तर जसं हे नाव आहे आता मदर ठाकूर, आईचं नाव मदर ठाकूर लिहिलेलं आहे, अशी अनेक नावं आहेत. आता याच्यामध्ये फादर नेम गीतेश मेदाम नाव आहे आणि खाली फादर नेम सेल्फ लिहिलेलं आहे. आपण बघतो आहोत आता हे तर नाझमीन गाझीचं नाव आहे. आता इथे बघा, इथे आपण पाहतोय स्वप्ना येराम, तिच्या आईचं नाव मदर येराम दिलेलं आहे. इथे बघा राकेश येरामच्या वडिलांचं नाव फादर येराम दिलेलं आहे. असं विचित्र प्रकार जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. आई वडिलांची नावं नाही आहेत, काही ठिकाणी पत्ते चक्क सुलभ शौचालयाचे दिलेले आहेत, तर काही वेळेला घरांचे पत्तेच सापडत नाही. जवळपास 18,000 मतदार अशी आहेत ज्यांच्या घराचे पत्ते सापडत नाही आहेत. त्यामुळे कुठेतरी या मतदार याद्या अत्यंत घोळ असलेल्या, अस्वच्छ आणि त्याचबरोबर दुबार मतदार किंवा मतदारांचे पत्ते नाही, योग्य याद्या या नाहीत असा मनसेचा जो आरोप आहे त्या आरोपामध्ये काही अंशी तथ्यता असल्याचं दिसून येत आहे. आता बघावं हे लागणार आहे की निवडणूक आयोग या याद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वी स्वच्छ करतात की नाही. बरं, प्रणाली धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.